भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन, धनी असता मूल खातिरी पार पाडी कर्तव्य सारी, धनी असता मूल खातिरी पार पाडी कर्तव्य सारी, पाणी श्रमान चेतन आसरमच नंदन, पाणी श्रमान चेतन काळजाचा जो तुकडा, रमाई होती भीमाच्या माझ्या काळजाचा जो तुकडा, किती शोभून दिसतोय भीमा संग माझ्या रमाईचा जो मुखडा, किती शोभून दिसतोय भीमा संग माझ्या रमाईचा जो मुखडा, असं सोन्यानं मडून घडून दिलंय घरदार, असं सोन्यानं मडून घडून दिलंय घरदार, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार. वडिलांचे नाव भिकू धुत्रे व आईचे नाव रखमाबाई असे होते. रमाबाई आंबेडकर यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात खूप गरिबीचे हाल. या आईचं अतिशय कमी वयामध्ये वयाच्या 9व्या वर्षी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्याशी लग्न. बघा, या आईने जे दुःख भोगलं, या आईच्या वाट्याला जे दुःख आलं होतं ते इतकं दुःख प्रचंड मला वाटतं कोणी भोगलं नसेल. कारण दारिद्र्यामध्येच वाढली आणि पुढे जेव्हा 1923ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकायला गेले, बॅरिस्टर होण्यासाठी, डॉक्टरेट होण्यासाठी शिकायला गेले, त्यावेळेस आईने इकडे घरी राहून ज्या खस्त्या खाल्ल्या तर ती शब्दात वर्णन करता येणार नाही. ते जे दुःख त्यांनी झेललं ते दुःख अपार असं दुःख होतं आणि त्या दुःखात त्यांनी आपला संसार उभा होता रमेश, तिसरी होती इंदू आणि चौथा होता राजरत्न. हे चारही अपत्य लहानपणामध्येच साथीच्या आजाराने म्हणा किंवा वेगवेगळ्या आजाराने म्हणा कमी वयात बालपणात त्यांचं निधन झालं. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बॅरिस्टर होऊन मुंबईच्या बंदरामध्ये उतरले आणि ते इकडे येणार होते, त्यावेळेस बाबासाहेबांना आपल्या पतीला भेटण्यासाठी त्या बंदराजवळ जाणार होती. कारण तिथे बाबासाहेबांचा यथोचितपणे सत्कार होणार होता, तिथे जल्लोघोषणा होणार होत्या आणि अशा अवस्थेत या आईला नेसण्यासाठी लुगडं देखील नव्हतं. बघा, तरी देखील ही आई त्या अवस्थेत तिने काय असेल त्या पद्धतीने तिथं गेली. बाबासाहेब त्या जहाजातून उतरले, त्या ठिकाणी खूप असा घोषणा दिल्या गेल्या. एक विद्वान व्यक्ती पुन्हा भारतात आपल्याकडे परतला याची जेव्हा जाणीव झाली, सगळ्यांनी भेटून कडकडून मिठी मारल्या, पण आई मात्र रमाई थोडी उभी होती आणि रमाई बाबासाहेब पाहत होते आपल्या पत्नी धर्मपत्नी कुठं आहेत. आणि मग जेव्हा धर्मपत्नीशी बोलायला लागले तेव्हा त्या आईने काय सांगितलं, आधी जनताला भेटू द्या, मी तर भेटणारच आहे, चालेल, अशा प्रकारचं. अशा ह्या विद्वान आईला मला वाटतं 27 मे 1935मध्ये आजार जडला आणि आजाराच्या काळात त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं. हे दुःखद निधन. 37 वर्ष आई जगल्या फक्त आणि कमी कालावधीमध्ये त्या आपल्या आई होऊन गेल्या. म्हणून हिला लाख लाख कोटी कोटी वंदन करूया आणि पुनश्च एकदा नम्रपणे नमस्कार करूया. म्हणून संसारात होती रमाची